तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना प्रश्न पडला होता की नववा हप्ता कधी येणार। तर नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत 9वे इन्स्टॉलमेंट आहे ते बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आता 9वे इन्स्टॉलमेंट शेतकऱ्यांच्या खात्यात थेट डीबीटी होत आहे। भरपूर साऱ्यांना प्रश्न पडला की 9वे हप्ते वितरण अजून देखील आमच्या जिल्ह्यात का वितरण झाले नाहीत। तर सिक्वेन्स वाईज जिल्ह्यांमध्ये हे हप्ते वितरण सध्या चालूच आहे। तुमच्याही जिल्ह्यांमध्ये काही दिवसांमध्ये हप्ते वितरण येऊन जाईल, परंतु नमो शेतकरी महासन्मान निधीचा 9वा हप्ता अजून देखील रखडलेला आहे असे भरपूर साऱ्यांचे क्वेश्चन आहेत। त्याचबरोबर 8वे इन्स्टॉलमेंट झाले परंतु 9वे इन्स्टॉलमेंट का नाही आले असे भरपूर सारे क्वेश्चन आहेत। चला तर मग आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तर नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत 9वे जे हप्ते वितरण आहे ते महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्यात भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती आलेले आहेत। ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती आलेले नाहीत म्हणजे जिल्ह्यावाईज हे हप्ते वितरण सध्या चालूच आहे। प्रत्येक जिल्ह्यांमध्ये हप्ते वितरण सध्या चालूच आहे। लवकरात लवकर शेतकऱ्यांनो तुमच्या खात्यावरती देखील हप्ते वितरण येऊन जाईल, परंतु हप्ते वितरणामध्ये काही कागदपत्रे किंवा ई-केवायसी असो असे भरपूर सारे कारण आहेत। त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाकडून डीबीटी पोर्टलवर थेट बँक खात्यात हे पैसे जमा केले जात आहेत। तर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 2-2 हजार रुपये इतके जमा होत आहेत। त्याचबरोबर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये सध्या हे हप्ते वितरण चालूच आहे। तुमचा हप्ता जमा झाला की नाही हे कसं चेक करायचं, चला तर मी तुम्हाला सांगतो। नमो शेतकरीच्या अधिकृत पोर्टलवरती जायचं आहे। त्यावरती तुम्हाला बेनिफिशियरी स्टेटस वरती क्लिक करायचं आहे। बेनिफिशियरी स्टेटस वरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचा आधार कार्ड नंबर किंवा जो तुमचा नोंदणी नंबर आहे म्हणजे तुमचा मोबाईल नंबर तो तिथे प्रविष्ट करायचा आहे। त्याचबरोबर तुम्हाला ओटीपी व्हेरिफिकेशन देखील होईल। ओटीपी तपासल्या म्हणजे ओटीपी आलेला ओटीपी टाकल्याच्या नंतर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तुमची हप्ते वितरणाची स्थिती सध्या दिसेल। त्याचबरोबर हप्ते वितरण तुम्हाला तुमच्या खात्यावरती आलेत की नाही हे सर्व पैसे तिकडे स्टेटस म्हणजे दिसून जाईल। तर नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत बघा शेतकऱ्यांना लवकरात लवकर 9वे इन्स्टॉलमेंट भेटेल, परंतु जिल्ह्यावाईज हे हप्ते वितरण चालूच आहे। त्याचबरोबर तुमचे पैसे न येण्याचे महत्त्वाचं कारण म्हणजे जर तुम्ही पीएम किसान योजनेच्या अंतर्गत लाभ घेत असाल किंवा पीएम किसान योजनेचा तुम्हाला अजून देखील लाभ आला नसेल हे देखील कारण आहे। म्हणजे पीएम किसान योजनेच्या अंतर्गत तुम्हाला केवायसी करायला सांगितली होती, सेम प्रोसेस ह्याही योजनेला तुम्हाला करायची आहे। पीएम किसान योजनेला जर तुम्ही केवायसी केली असेल किंवा पीएम किसान योजनेच्या अंतर्गत तुम्हाला लाभ भेटला असेल, ह्याही योजनेचा लाभ तुम्हाला तुमच्या खात्यावरती थेट डीबीटी होणार आहे। त्याचबरोबर बँक खात्याची जी तुमची तपशील आहे ती परफेक्ट असणे गरजेचं आहे। म्हणजे तुमचं उदाहरणार्थ अकाउंट नंबर असो किंवा IFSC कोड असो तो तुम्हाला क्लिअर असणे म्हणजे अचूक असणे खूपच गरजेचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला बँक खात्याशी मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचं आहे। तो म्हणजे कोणता, जो तुम्ही मोबाईल यूज करता त्यावरती जो मोबाईल नंबर आहे तो बँक खात्यावरती लिंक असणे गरजेचं आहे, जेणेकरून या योजनेच्या अंतर्गत 9वे इन्स्टॉलमेंट जमा झाले की नाही असे जे टेक्स्ट मेसेज येतात ते देखील तुम्हाला समजून जातील, परंतु तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये तो नंबर असणे खूपच गरजेचं आहे। तर नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत हीच महत्त्वपूर्ण अपडेट आहे की 9वे इन्स्टॉलमेंट भरपूर साऱ्या जिल्ह्यांमध्ये सध्या खात्यावरती गेलेले आहे, परंतु काही जिल्ह्यांमध्ये अजून चालूच आहे। तर लवकरात लवकर तुमच्या खात्यावरती येईल हे 9वे इन्स्टॉलमेंटचे अपडेट आहे। तर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद।